9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खानापूर तालुक्यात अनेक गावांच्या रस्त्यांचे काम सुरू असताना शेडगेवाडी, मोही, धोंडगेवाडी या घाटमाथ्यावरील गावांचा रस्ता प्रचंड खराब असल्याने मोठी खळबळ उडाली आहे। घाटमाथ्यावरील या चारही वाड्यांमधील रस्ता जाणून बुजून खराब ठेवला आहे का याची मोठी चर्चा होत आहे। आमदार सुहास बाबर यांनीच या गावचा रस्ता ताबडतोब पूर्ण करून द्यावा अशा चर्चाही होत आहेत। विटापारे रस्ता चांगला असताना तो उकरून टाकला, त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होत आहे, पण खानापूर ते शेडगेवाडी, मोही, करंजे तसेच खानापूर ते शेडगेवाडी, मोही, धोंडेवाडी, वायफळे या रस्त्यावरून गाडीही चालवता येत नाही। मग तो रस्ता का होत नाही अशा चर्चाही होत आहे। कुणीही इकडे लक्ष देत नसल्याने येथील अनेक युवकांनी या रस्त्यावरून प्रवास करा, मणक्यांच्या व सांधेदुखींच्या समस्यावर मोफत इलाज मिळवा अशा पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याने हा रस्ता किती खराब असेल याची कल्पनाही करणे अवघड होत आहे। या चार वाड्यांमधील एखादा आजारी पेशंट सुद्धा दवाखान्यात न्यायचा म्हटले तर अवघड होत आहे। चारचाकी, दुचाकी गाड्यांचा खुळखुळा होत असल्याने या चारही वाड्यांमधील प्रत्येक नागरिक त्रस्त असताना आमदार सुहास बाबर यांनीच आता हा रस्ता कायमचा चांगला होईल याकडे लक्ष द्यावे अशा चर्चाही होत आहेत। पावसाळा तोंडावर असताना आता लवकर रस्ता झाला नाही तर मात्र आंदोलनाचे हत्यार नाईलाजास्तव उगारावे लागणार असल्याची चर्चा होत आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा।